मी बाल शाहीर यज्ञेश्वर ज्ञानेश्वर तूर आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे। माझे गुरुवर्य श्री प्रवीण महाराज मस्के यांच्या आशीर्वादाने आज मी टेजवरती उभा आहे। मला पोवाड्याला साथ करणारी आमची वैष्णवी दिदी, इकडे आमचे ढोलकी वादक ढवळे मामा, पिटी वादक मोरे मामा, या सर्वांचा मी आभारी आहे। जगाच्या पाठीवरती सर्वत्र ज्ञान संपन्न, कीर्ती संपन्न आणि विद्या जन्माला घालणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती शूद्र विश्वाचे की, या नावा शिवरायांचा गौरव करून छत्रपती जन्माला घालणारे असं जगाचं चालतं बोलतं विद्येचं विद्यापीठ म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। या मातीतला प्रत्येक बाळा उठून लढण्यासाठी उभा राहावा अशी संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले। आजही ज्या युग पुरुषाचे नाव ऐकले की आमच्या घराघरातल्या माता भगिनींना वाटतं की असला पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे। असा जगातला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले। आजही ज्या युग पुरुषाचे नाव ऐकले की आमच्या मराठ्यांच्या नसानसातलं रक्त सखळ खायला लागतं, असा जगातला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले। यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो, मी माझ्या पोवाड्याला सुरुवात करतो।
झाला. या महाराष्ट्राची अवस्था बघून जिजाऊ मासाहेबांचं हृदय भरून आलं, डोळे पाण्याने डबडबले. जिजाऊ मासाहेब पळतात देवघरामध्ये गेल्या आणि आई जगदंबेला नवस केला. काय म्हणाल्या? नाही का आता हिंदू धर्माला, नाही का आता हिंदू धर्माला, हिंदू धर्माला जिजा माता बोलती अंबेला, एक बाळ द्यावं गे मला. दैत्याचा नाश करण्याला देवी समोर पदर पसरीला. आई भवानी पावन उसाला, पावन उसाला जिरहाजी, पावन उसाला जिरहाजी, पावन उसाला जिरहाजी. आई जगदंबे मला एक बाळ दे. एका मातेची हाक. जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या, तुळजापूरची भवानी दार उघड बा, दार उघड. पंढरपूरची विठोबावडी दार उघड बा, दार उघड. आणि काय झालं? मासाहेबांची आर्त हाक देवादेकाच्या कानावरती ऐकली आणि चमत्कार झाला. पंढरपूरचा पांडुरंग विठेवरती डोलायला लागला. तुळजापूरची भवानी सिंहासन सोडून बाहेर आली. चमत्कार झाला. मासाहेबांना प्रसाद मिळाला. डोहाळे लागले, डोहाळे लागले. शहाजीराजे जवळ आले, आपल्या बायकोला विचारलं, राणी साहेबा डोहाळे लागलेत, काही खावंसं वाटतं का? त्यावेळेला जिजाऊ मासाहेब म्हणाल्या, मला असं वाटतं मी घोड्यावरती बसेन. सह्याद्रीच्या कपारी घोड्यावरती दवडावं आणि आपल्या पोटातल्या बाळाला म्हणावं, बाळा, ए बाळा, माझ्यावर रागू नकोस रे. तुझी आई, तू गर्भात असताना तुला घोड्यावरती का बसवते? याचं एक कारण आहे बाळा. उद्या तुझा जन्म झाल्यानंतर तुला असंच घोड्यावरती बसायचंय आणि रयतेचं काम करायचंय बाळा. म्हणून तुझा असा राव व्हावा. म्हणून तू पोटात असतानाच मी घोड्यावर बसवते रे बाळा. माझ्यावर रागू नकोस. ही मासाहेबांची गर्व संस्था. 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला आणि मासाहेब मुक्कामाला गेल्या शिवनेरी किल्ल्यावरती. रात्रीची वेळ. मासाहेबांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. एक एक सण जवळ येत होता. मासाहेब तळमळ करत होत्या. रात्र कठीण चालली होती. गडावर कसलाही आवाज नव्हता. सगळ्यांचं लक्ष आता शिवनेरी किल्ल्याकडे लागलेलं होतं. रात्र गेली आणि दिवस उगवला आणि किल्ल्यातून एक बाई पळत आली आणि प्रत्येकाला सांगू लागली, अहो 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 अहो, ऐकलत का? काय झालं? मासाहेबांना मुलगा झाला, मुलगा. आणि असं हे म्हणतात, एकेकाळी सह्याद्री हसला, एकेकाळी सह्याद्री हसला, नंद्याला कसला. सह्याद्रीत बाळ जन्मला, सह्याद्रीत बाळ जन्मला. मुलगा झाला राणी साहेबाला, राणी साहेबाला जिरहाजी, राणी साहेबाला जिरहाजी, राणी साहेबाला जिरहाजी. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. मुलगा कुणाला झाला? मुलगा झाला भारत मातेला, मुलगा झाला सह्याद्रीला, मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला जिजाऊ साहेबाला. आया बाया जमल्या. पाहून छोट्या बाळाला, पाहून छोट्या बाळाला उमाबाई बोलली जिजाला, काय ठेवू याच्या नावाला? शिवाजी ठेव नावाला, ठेव नावाला जिरहाजी, ठेव नावाला जिरहाजी, ठेव नावाला जिरहाजी. जिजाऊ, काय नाव ठेवायचं बाळाचं? गड होता शिवनेरी, शिवादेवीचं मंदिर, शिवाई अधिक शिवनेरी. यावरून जिजाऊ मासाहेबांना बाळाचं नाव ठेवलं ते शिवाजी. शिवाजी 3 अक्षरी शब्द. नीट ऐका माझ्या माय मावल्यांनो, शिवाजी 3 अक्षरी शब्द आहे. शे, वा आणि जी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीत तेज आणि जी म्हणजे जिजाऊच्या सुपुत्र ते नाव शिवाजी.
अशीच